Sultan Inamdar, academic counselor of IGNOU Regional Center, पुणे. या सेंटरवरून किंवा या रिजनल सेंटरवरून आपण आजचं हे प्रेझेंटेशन पाहताय की ज्यामध्ये आपण लोकायुक्त या विषयावरती आज चर्चा करणार आहोत. आणि हा एक अत्यंत महत्त्वाचा असा विषय असणार आहे. याच्याशी निगडीत आपण जेव्हा ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सिस्टम ॲट सेंट्रल लेवल जेव्हा आपण पाहत होतो त्यावेळेस आपण एक प्रकारचं लोकायुक्त सारखंच मेकॅनिझम केंद्रामध्ये सुद्धा पाहिलं होतं, ज्याला आपण लोकपाल असं म्हणतो. तर लोकपाल हे केंद्रीय पातळीवरती चालणारं मेकॅनिझम आहे आणि लोकायुक्त हे प्रादेशिक म्हणजेच राज्याच्या पातळीवर चालणारं एक मेकॅनिझम आहे, एक यंत्रणा आहे. आणि आजचा हा जो मुद्दा आहे किंवा हा जो विषय आहे हा चर्चेला घेण्या अगोदर आपल्याला हे समजून घेणं महत्वाचं आहे की भारतामध्ये भ्रष्टाचार कोणत्या प्रमाणात चालतो, किंवा अनेकदा आपण भ्रष्टाचार मुक्त भारत ही घोषणा तुम्ही अनेकदा ऐकली देखील असाल. आणि भ्रष्टाचार मुक्त भारत करण्यासाठी कित्येक वर्षापासून भारतामध्ये प्रयत्न देखील सुरू आहे. परंतु अजून देखील या मोहिमेस पूर्णपणे यश आलं आहे असं आपण म्हणू शकत नाही. याचं कारण म्हणजे आपण पाहतो की आज देखील समाजामध्ये भ्रष्टाचार हा पसरत चाललेला. फक्त आपण असं म्हणू शकतो की किंचित बदल आपण त्यामध्ये पाहू शकतो. काही वेळेस किंवा एखाद्या वर्षी भ्रष्टाचाराची जी संख्या आहे किंवा जी मर्यादा आहे ती काही प्रमाणात वर खाली होऊ शकते. परंतु ही जी कीड भारतीय व्यवस्थेला लागलेली आहे ती मात्र अजून देखील सतत चालूच आहे. आणि त्यामुळे केंद्र शासनाने आणि राज्य शासनाने यावर तोडगा काढण्यासाठी अनेक भ्रष्टाचार विरोधी यंत्रणा स्थापन केलेल्या आहेत. आणि त्यातीलच एक महत्वाचं म्हणजे लोकपाल आणि लोकायुक्त. जेव्हा आपण लोकपाल बद्दल बोलतो त्यावेळेस लोकपालची जी मर्यादा असेल किंवा त्याचं जे कार्यक्षेत्र असेल ते केंद्रीय कर्मचाऱ्यांना लागू होते. आणि जेव्हा आपण लोकायुक्त या यंत्रणेच्या किंवा संस्थेच्या कार्यक्षेत्राबद्दल बोलतो त्यावेळेस त्या ठराविक राज्याच्या सीमेपर्यंत या लोकायुक्ताची कार्यक्षेत्राची एक महत्वाची भूमिका इथे आपण त्यामध्ये पाहू शकतो. लोकायुक्त जेव्हा भारतामध्ये आणलं गेलं त्यावेळेस हाच विचार केला गेला होता की भारतातून भ्रष्टाचार हा पूर्णपणे संपवला गेला पाहिजे. आज जगभरात असा एकही देश आपल्याला शोधूनही सापडणार नाही की ज्यामध्ये भ्रष्टाचार नसेल. अजून देखील भ्रष्टाचार हा मोठ्या प्रमाणात भारतामध्ये पसरत चाललेला आहे. आणि म्हणून या गोष्टींचा विचार करत भारत सरकारने 2013 मध्ये लोकपाल आणि लोकायुक्त विधेयक संसदेमध्ये पारित केले. आणि यातून असा प्रयत्न केला गेला की ज्यामध्ये जे गव्हर्नन्स आहे किंवा जे शासन आहे
हे पूर्णपणे भ्रष्टाचार मुक्त होऊ शकेल. त्याच्यावर कार्य सुरू आहे किंवा प्रयत्न देखील सुरू आहेत आणि भ्रष्टाचार संपविण्यासाठी डिजिटलायझेशनचा देखील वापर केला जात आहे. म्हणजे जे यंत्र आहेत त्या यंत्रांचा देखील भारतामध्ये वापर वाढताना दिसतो. तरी देखील काही अशा गोष्टी आहेत की ज्यामध्ये यंत्र हे मानवाला रिप्लेस करू शकत नाही. अजून तरी ती वेळ आली नाहीये की जिथे मानवाला यंत्र पूर्णपणे रिप्लेस करू शकेल. अजूनही काही क्षेत्र असे उर्वरित आहेत की ज्यामध्ये मनुष्याची अत्यंत गरज असते. तर इथे ही गोष्ट आपण पाहू शकतो की भ्रष्टाचार निर्मूलन करण्यासाठी कुठे ना कुठे सुरुवात करणं अपेक्षित होतं, परंतु अजून देखील किंवा आज तागायत तरी भ्रष्टाचार पूर्णपणे संपलेला नाही. आणि ज्या प्रकारे मी आता बोललो की भ्रष्टाचार हे केवळ भारतापुरतं मर्यादित नाही, तर जगभरामध्ये जेवढे देश आहेत, जगभरामध्ये जेवढे सरकार आहेत, त्या सर्वांच्या मध्येच काही थोडंसं आपण प्लस मायनस म्हणू शकतो, परंतु भ्रष्टाचार मात्र सर्व ठिकाणी उपलब्ध असल्याचं पाहायला मिळतं. आणि म्हणूनच या गोष्टी कुठे ना कुठे थांबवणं गरजेचं आहे. हे जे भ्रष्टाचारासारख्या गोष्टी घडत आहेत त्या कुठे ना कुठे यांना आळा घालणं गरजेचं आहे. तर या अर्थाने आपण इथे समजू शकतो की कशा प्रकारे भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी आपण काही प्रमाणात प्रयत्न करत आलेलो आहोत आणि पूर्णपणे या संकल्पनेचा जो विचार केला जातो त्यातून असं दिसतं की भ्रष्टाचार हा पूर्णपणे अजून तरी संपलेला नाही, परंतु शासन मात्र नेहमी सतत यावरती कार्य करत असते. आणि जसं मी सांगितलं की डिजिटलायझेशन या संकल्पनेवर भर देऊन मानवी हस्तक्षेप कमीत कमी करून भ्रष्टाचार कमी करण्याचा प्रयत्न इथे होताना दिसतो. जेव्हा आपण करप्शन किंवा भ्रष्टाचाराबद्दल बोलतो त्यावेळेस एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते की करप्शन हा का केला जातो आणि कोणत्या पातळीवरती केला जातो. तर सर्वप्रथम आपल्याला असं निदर्शनास येईल की करप्शन किंवा भ्रष्टाचार अशा लोकांकडून होण्याची जास्त शक्यता असते ज्यांच्याकडे जास्त अधिकार दिलेले असतात. जेवढ्या मोठ्या प्रमाणावर अधिकार असतील तेवढ्या मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार होण्याच्या ज्या शक्यता असतात त्या वाढत जातात. जेवढे जास्त हे अधिकार राज्यकर्ते वापरतील तेवढे जास्त भ्रष्टाचार देखील वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. आणि म्हणून अनेकदा असं म्हटलं जातं की जे भ्रष्टाचार आहे त्याला आळा घालण्यासाठी शासनामध्ये किंवा गव्हर्नन्स मध्येच काही बदल करणं अपेक्षित आहे. आणि त्यासाठी म्हणून भारताने एक संकल्पना रुजवण्याचा प्रयत्न केला आणि अजूनही केला जात आहे, ते म्हणजे गुड गव्हर्नन्स किंवा सुशासन. जेव्हा भारतामध्ये आपण गुड गव्हर्नन्सची चर्चा करतो त्यावेळेस त्यामध्ये भ्रष्टाचार निर्मूलन हा देखील एक महत्वाचा भाग असतो. आणि जेव्हा आपण
करप्शन या गोष्टीवर नजर टाकतो किंवा भ्रष्टाचार या गोष्टीवर आपण नजर टाकतो, त्यावेळेस हे जाणवतं की या करप्शनमुळे, या भ्रष्टाचारामुळे सामान्य लोकांना मात्र खूप जास्त प्रमाणात त्रास सहन करावा लागतो. आपण एका उदाहरणावरून असं आपण समजू शकतो की जर सरकारमध्ये नोकर भरती करायची असेल किंवा जे शासकीय पद असतात की ज्यामध्ये सरकारकडून कर्मचाऱ्यांचं वेतन दिलं जातं, अशा गोष्टीचा आपण जर विचार केला तर असं निदर्शनास येईल की काही प्रमाणात नोकर भरती करत असताना देखील भ्रष्टाचार झाल्याचं उघड झालेलं आहे. म्हणजेच आपण असं म्हणू शकतो की लोकांकडून पैसे घेऊन त्यांना नोकरी देण्याचे आमिष देखील दाखवले जाते. काही प्रमाणात ते यशस्वी होते, काही प्रमाणात ते होत नाही. या दोन्ही गोष्टी इथे महत्वाच्या आहेत. आणि म्हणून या गोष्टींना आळा घालण्यासाठी भ्रष्टाचार विरोधी मोहीम राबवणं अत्यंत गरजेचं आहे. आणि त्यासाठी म्हणून समाजाने देखील पुढे येणं अपेक्षित आहे. भारतामध्ये अनेक ठिकाणी इंडिया अगेन्स्ट करप्शन सारख्या मोहिमा आणि चळवळी चालवत असल्याचंही पाहायला मिळतं की ज्यामध्ये भ्रष्टाचार कशा प्रकारे थांबवता येईल याचा विचार केला जातो. आणि यातून मग आपण असं सांगू शकतो की जर भ्रष्टाचार थांबवायचा असेल तर समाजाला देखील एक पाऊल पुढे येणं अपेक्षित आहे. जोपर्यंत समाज जागरूक होत नाही, जोपर्यंत समाज सुज्ञ होत नाही, तोपर्यंत सरकारी भ्रष्टाचार हे देखील चालू राहील. आणि जेव्हा लोक जागरूक होतील, जेव्हा लोक समजूतदार होतील आणि जेव्हा लोकांच्याकडे काही प्रमाणात सरकारवर नियंत्रण ठेवण्याकरता काही अधिकार बहाल केले जातील, त्यावेळेस खऱ्या अर्थाने या करप्शन सारख्या गोष्टींना आपण तोंड देऊ शकतो. त्याचाच एक उदाहरण म्हणजे आपण राईट टू इन्फॉर्मेशन ऍक्टचा घेऊ शकतो. त्याला आपण RTI असं देखील म्हणतो, माहितीचा अधिकार. जर एखाद्या व्यक्तीला कोणत्याही एखाद्या यंत्रणेवरती किंवा एखाद्या शासकीय अधिकाऱ्यावरती जर कोणत्याही प्रकारचा डाऊट असेल, कोणत्या प्रकारची शंका असेल की हा व्यक्ती भ्रष्टाचारामध्ये लुप्त आहे, अशा वेळेस तो व्यक्ती किंवा जे सामान्य नागरिक असतात, ते सामान्य नागरिक त्या संस्थेच्या विरुद्ध न्यायालयात जाऊ शकतात. त्या संस्थेमधली जी हेरफेर चालते किंवा देवाणघेवाण चालते, त्याच्यावर देखील प्रश्नचिन्ह उभे केले जाऊ शकतात. आणि म्हणून एकंदरीत इथे आपण असं म्हणू शकतो की भ्रष्टाचार जर संपवायचा असेल तर लोकांकडे देखील काही प्रमाणात अधिकार असणं हे गरजेचं आहे. आणि त्यासाठी म्हणूनच लोकायुक्त
ही जी यंत्रणा आहे ही उभारली गेली. आणि यापूर्वी मी बोललोच आहे, सांगितलंच आहे की केंद्रामध्ये लोकपाल यंत्रणा चालते आणि राज्यामध्ये लोकायुक्त हे सक्षमपणे कार्य करतात. याची आपण जर प्रस्तावना पाहण्याचा प्रयत्न केला तर सर्वप्रथम आपल्याला ही गोष्ट निदर्शनास येईल की लोकायुक्त ही भारतातील राज्यांमधील भ्रष्टाचार विरोधी लोकपाल संस्था आहे. म्हणजेच पहिली गोष्ट जे ही लोकायुक्त ही जी संस्था आहे ही भ्रष्टाचार विरोधी असल्याचं पाहायला मिळतं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे लोकायुक्त हे एक ठराविक राज्यामध्ये कार्य करत असते. म्हणजे एका राज्यासाठी एक स्वतंत्र लोकायुक्ताची नेमणूक केली जाते आणि यामधून मग लोकायुक्ताची जी कार्य असतात ती सुरू होतात. लोकपाल आणि लोकायुक्त कायदा 2013 मध्ये पारित केला गेला. भारतीय संसदेमध्ये आपल्याला माहित आहे की भारतामध्ये जेव्हा भ्रष्टाचार मोठ्या प्रमाणात चालत असे त्यावेळेस अनेक NGOs म्हणजे बिगर शासकीय किंवा अशासकीय संस्था आणि अनेक सामाजिक चळवळीतले लोक एकत्र आले आणि त्यांनी लोकपाल आणि लोकायुक्त कायदा बनवण्याच्या मागणीसाठी आंदोलन सुरू केले. आणि या आंदोलनातून सरकारवर एक प्रकारचा दबाव टाकला गेला आणि त्या दबावातून आणि शेवटी त्याला आपण म्हणू की चर्चा विचार विनिमय करून लोकपाल आणि लोकायुक्त कायदा 2013 हा पारित केला गेला आणि त्यातून केंद्रीय पातळीवरती लोकपालची नेमणूक केली गेली आणि राज्याच्या पातळीवर लोकायुक्ताची नेमणूक ही केली गेली. आणि याद्वारे आपण असं म्हणू शकतो की केंद्र आणि राज्य या दोन्ही पातळीवर भ्रष्टाचार संपवण्यासाठी प्रयत्न केले गेले आणि एक प्रकारचा अजून एक पाऊल पुढे टाकलं गेलं. या संस्थेचा उद्देश प्रामुख्याने राजकीय नेते आणि सरकारी अधिकाऱ्यांवरील भ्रष्टाचाराच्या आरोपांची चौकशी करणे हा आहे. म्हणजे हे जे लोकायुक्त आणि लोकपाल आपण पाहतो यांचा नेमका उद्देश जो आहे हा राजकीय नेते आणि सरकारी अधिकारी यांच्यावर जे आरोप झाले असतील त्या आरोपांची चौकशी करण्याचे अधिकार या संस्थेकडे अबाधित असतात. आणि ही संस्था या राजकीय नेते आणि अधिकाऱ्यांवर कारवाई देखील करू शकते. मोठ्या प्रमाणावर लोकपालला आणि लोकायुक्ताला इथे राजकीय नेत्यांवरती त्यासोबतच अधिकाऱ्यांवर देखील चौकशी करून त्यांच्यावर खटले चालवण्याचा अधिकार इथे या संस्थेला दिला गेला आहे. आणि ही जी संस्था आहे ही भारतामध्ये सर्वप्रथम आलेली आहे अशा प्रकारचा भाग नाही, तर याआधी अनेक पश्चिम जे देश आहेत जे
वेस्टर्न कंट्रीज आहेत, ज्यांना आपण युरोप असं म्हणतो, या युरोप खंडामध्ये अनेक देश आहेत त्यांनी लोकपालची सुरुवात भारताच्या अनेक वर्षांपूर्वी केलेली आहे. आणि भारतामध्ये ही जवळपास 2013 मध्ये कायद्यानुसार याची अंमलबजावणी सुरू केली. परंतु त्या अगोदर देखील, त्याच्या आधी देखील महाराष्ट्रामध्ये 70च्या दशकात लोकायुक्ताची नेमणूक केली गेली होती. यामध्ये प्रशासनात पारदर्शकता आणणे, उत्तरदायित्व वाढवणे यासाठी म्हणून लोकायुक्तची नेमणूक केली गेली होती. म्हणजेच प्रशासनामध्ये पारदर्शकता ही आणली गेली, याला महत्व प्राप्त झालं. त्यासोबतच उत्तरदायित्व देखील वाढवले गेले आणि यातून कालांतराने प्रशासनामध्ये पारदर्शकता येईल अशी आशा बाळगली गेली. आणि एक गोष्ट मात्र निश्चित असते की प्रशासनामध्ये बदल घडवून आणणं हे काहीच अवघड देखील दिसते, कारण इतक्या लवकर प्रशासन बदलेल याची खात्री फार कमी असते. कारण प्रशासन बदलण्यासाठी मोठ्या प्रमाणावर प्रयत्न होणं गरजेचे असतात. आणि म्हणूनच हे आपण असं म्हणू शकतो की हे जर पारदर्शकता आणायची असेल तर याची सुरुवात कुठेतरी करणं अपेक्षित आहे. ती लहान किंवा छोट्या गोष्टीपासून त्याची सुरुवात होऊ शकते, परंतु एक काळ असा येतो ज्यावेळेस छोट्याशा झाडाला एक मोठं वटवृक्ष झाल्याचं आपण पाहू शकतो. छोटं एक रोपटं असतं, ते दिसायला मात्र खूप छोटं असेल, परंतु काही वर्षानंतर मात्र त्याचं दिव्य दर्शन पाहायला मिळतं. आणि हीच ताकद प्रशासनामध्ये देखील पाहिली जाऊ शकते. आणि म्हणून या गोष्टींना किंचितसा वेळ लागतो, थोडासा अवकाश जावा लागतो, आणि त्यावेळेस या गोष्टी आपण शक्य करू शकतो. त्यासोबतच उत्तरदायित्व वाढवणं हे देखील महत्वाचं आहे. जे उत्तरदायित्व आहे हे लोकांच्या प्रती असणं अपेक्षित असते. आणि हे उत्तरदायित्व जर वाढवायचं असेल तर त्यासाठी प्रशासनाला पारदर्शक बनवणं अत्यंत गरजेचं असतं. अकाउंटेबिलिटी ही जी संकल्पना आहे ही फार महत्वाची असल्याचं निदर्शनास येते. आणि या अकाउंटेबिलिटी मधूनच खऱ्या अर्थाने सुशासन स्थापन केलं जाऊ शकते. लोकायुक्त हा जो शब्द आहे, हा शब्द संस्कृत भाषेमधून आलेलं पाहायला मिळते, ज्याचा अर्थ लोकपाल किंवा लोकांच्या हिताची काळजी घेणारा असा होतो. म्हणजे लोकांचे हित आहेत, म्हणजे आपण म्हणू शकतो की भ्रष्टाचार न होऊ देणे किंवा न करणे हे लोकांच्या हिताचं आहे. परंतु जेव्हा भ्रष्टाचार होतो त्यावेळेस ते लोकांच्या हिताच्या विरुद्ध जाते, आणि ते होऊ नये म्हणून
लोकपाल आणि लोकायुक्ताची नेमणूक केली जाते की जेणेकरून लोकांचं जे हित आहे ते साधले जाईल. लोकायुक्ताची जी सुरुवात आहे, जसं मी सांगितलं की जे पाश्चिमात्य देश आहेत किंवा जे वेस्टर्न कंट्रीज आहेत, व्हेरी स्पेसिफिक युरोपियन देश, इथे याची सुरुवात झाली. त्यासोबतच महाराष्ट्रामध्ये म्हणजेच भारतामध्ये सर्वप्रथम जर कोणत्या राज्याने या यंत्रणेचा विचार केला असेल तर तो महाराष्ट्र ठरला आहे. महाराष्ट्रामध्ये 1971 मध्येच लोकायुक्त प्रणालीची स्थापना केली होती. लोकायुक्त प्रणालीची सुरुवात केली होती. त्यावेळेस केवळ लोकायुक्त नव्हे तर लोकायुक्तासोबतच उपलोकायुक्त देखील अस्तित्वात होते. आज देखील महाराष्ट्रामध्ये हे पद अस्तित्वात आहे. तर अशा अर्थाने आपण असं म्हणू शकतो की 1971 नंतर भारतामध्ये आणि पर्टिक्युलरली महाराष्ट्रामध्ये, पूर्ण भारतामध्ये नव्हे तर केवळ महाराष्ट्रामध्ये लोकायुक्त आणि उपलोकायुक्ताची उपस्थिती आपण पाहिलेली आहे. आणि या अर्थाने महाराष्ट्र हा देशातील पहिला राज्य ठरला की त्यामध्ये लोकायुक्त आणि उपलोकायुक्ताची सुरुवात केली गेली. या लोकायुक्त प्रणालीची प्रभावीता ओळखून इतर अनेक भारतीय राज्यांनी ती स्वीकारण्यास सुरुवात केली. भारतामध्ये अनेक राज्य आहेत ज्यांनी महाराष्ट्रानंतर या यंत्रणेचा स्वीकार करण्यास सुरुवात केली. 1973 मध्ये लोकायुक्त स्थापन करणारे राजस्थान हे दुसरे राज्य बनले. राजस्थानमध्ये लोकायुक्ताची स्थापना ही 1973 मध्ये केली गेली. त्यानंतर लगोलग एका वर्षाने म्हणजेच 1974 मध्ये बिहार राज्याने देखील लोकायुक्ताची तरतूद केली आणि बिहारमध्ये लोकायुक्ताची सुरुवात झाली. त्यासोबतच कर्नाटक हे त्यापुढील राज्य होते, म्हणजे चौथे राज्य होते, ज्याने 1984 मध्ये लोकायुक्ताची स्थापना केली आणि भ्रष्टाचार निर्मूलनासाठी एक पाऊल पुढे टाकले. कालांतराने या सोबतच अनेक राज्यांनी लोकायुक्तांना त्यांच्या शासनाच्या चौकटीत समाविष्ट केले. अनेक राज्य अशी होती की ज्यांनी लोकायुक्त ही जी संकल्पना आहे याचा स्वीकार करून आपल्या शासनाच्या चौकटीमध्ये समाविष्ट करून घेतले. जेव्हा आपण म्हणतो की समाविष्ट करून घेतले, याचा अर्थ या राज्यांनी देखील
लोकायुक्तांची नेमणूक केली. कारण एका ठराविक कालावधीनंतर प्रत्येक राज्याला लोकायुक्ताची गरज भासू लागते. जेव्हा भ्रष्टाचार खूप मोठ्या प्रमाणावर चालते त्यावेळेस राज्याचा विकास मात्र खुंटतो, विकासाचा वेग मंदावतो. आणि म्हणून भ्रष्टाचार निर्मूलन करण्यासाठी लोकायुक्त सारख्या संस्थांचा समावेश इथे करून घ्यावा लागतो. त्यासोबतच हे देखील पाहणं गरजेचं आहे की लोकायुक्तांची नेमणूक किंवा नियुक्ती कशा प्रकारे केली जाते. भारतामध्ये आज जवळपास प्रत्येक राज्यामध्ये लोकायुक्त ही संस्था अस्तित्वात असल्याचं पाहायला मिळते. परंतु याची सुरुवात कुठून झाली हे देखील पाहणं क्रमप्राप्त ठरते. आणि असं निदर्शनास येते की याची सुरुवात गव्हर्नर या पदापासून होते किंवा राज्यपाल या पदापासून होते. सर्वप्रथम हे समजून घेणं गरजेचं आहे की लोकायुक्त आणि उपलोकायुक्त या हे दोन पद एका राज्यामध्ये असू शकतात. आणि हे दोन्ही पद किंवा दोन्ही व्यक्ती स्वतंत्ररित्या कार्य करू शकतात आणि निष्पक्ष म्हणून कार्य पुढे नेऊ शकतात. तर इथे लोकायुक्त आणि उपलोकायुक्त हे दोन्ही संस्था जे की एकाच संस्थेचे भाग असतात हे स्वतंत्रपणे कार्य करतात आणि त्यासोबतच निष्पक्ष राहणं देखील तितकंच महत्वाचं आहे. जेव्हा हे निष्पक्ष असतात त्यावेळेस असं आपण पाहू शकतो की निष्पक्ष असल्यामुळे कोणताही व्यक्ती लोकायुक्तांच्या वर प्रश्नचिन्ह उभा करू शकत नाही. परंतु जर लोकायुक्त हे जर निष्पक्ष नसतील आणि जर पक्षपाती असतील तर मग मात्र लोकायुक्त वर प्रश्नचिन्ह देखील उभे केले जाऊ शकतात. हे अधिकारी सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांच्या बरोबरीने त्यांना सन्मान मिळतो. जे लोकायुक्त आणि उपलोकायुक्त असतात त्यांना न्यायाधीशाचा मान देखील मिळतो. म्हणजेच आपण असं म्हणू शकतो की जेवढे अधिकार एखाद्या न्यायाधीशाला असतात त्याच बरोबरीने काहीशे अधिकार लोकायुक्तला देखील असतात. आणि म्हणून इथे एक सोबत कार्य करणं अत्यंत गरजेचं असतं. ते कायदे मंडळ आणि कार्यकारी मंडळापासून स्वतंत्र देखील असतात. जे कायदे मंडळ आहे आणि कार्यकारी मंडळ आहे यांच्यापासून स्वतंत्र देखील असतात.
आणि त्यातून असं आपण म्हणू शकतो की कायदे मंडळाला आणि कार्यकारी मंडळाला इथे काहीच वेगळ्या क्षेत्रामध्ये ठेवले जाते. कायदे मंडळाला एक महत्व प्राप्त असते आणि त्यासोबतच कार्यकारी मंडळाला देखील महत्व प्राप्त असते. परंतु यामध्ये राजकीय नेते सामील असल्या कारणाने या दोन्ही मंडळांना लोकायुक्त या संस्थेपासून स्वतंत्र ठेवले जाते. कारण शेवटी लोकायुक्त हे कायदे मंडळ आणि कार्यकारी मंडळ यांच्यामध्ये काम करणारे जे अधिकारी असतात आणि नेते असतात यांच्यावर कार्यवाही करण्याचे अधिकार हे लोकायुक्तांकडे असतात. आणि जर कायदे मंडळ आणि कार्यकारी मंडळाचा हस्तक्षेप लोकपालमध्ये पाहायला मिळाला तर मग मात्र लोकपाल किंवा लोकायुक्त हे निष्पक्षपणे कार्य करू शकत नाही. आणि त्यासाठी म्हणूनच इथे कायदे मंडळ आणि कार्यकारी मंडळाला पूर्णपणे बाजूला ठेवण्यात आलेले आहे. एखाद्या राज्यामध्ये जेव्हा लोकपालची किंवा पर्टिक्युलर राज्यामध्ये ठराविक राज्यामध्ये लोक आयुक्त आणि उपलोक आयुक्ताची नियुक्ती करायची असते त्यावेळेस ही नियुक्ती राज्यपालांच्या द्वारे केली जाते. राज्यपालांना इथे महत्व प्राप्त होते आणि हे राज्यपाल लोकायुक्त आणि उपलोकायुक्तांची नियुक्ती करतात. नियुक्तीच्या वेळी राज्यपाल सामान्यतः राज्य उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश आणि राज्य विधानसभेतील विरोधी पक्ष नेत्याशी सल्लामसलत करत असतात. नियुक्तीच्या वेळी राज्यपाल ही महत्वाची भूमिका बजावत असतात आणि त्याच वेळेस राज्यपालांना ही खात्री करायची असते की योग्य पदावर योग्य व्यक्तीची नेमणूक झाली पाहिजे. आणि त्यासाठी उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश आणि विधानसभेतील विरोधी पक्ष नेत्याशी चर्चा करणं गरजेचं असतं. कारण विरोधी पक्ष नेते हे राज्य सरकारच्या अधीन न राहता स्वतंत्रपणे आपली भूमिका बजावू शकतात. आणि उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश यांना देखील मोठ्या प्रमाणावर महत्व प्राप्त असते. आणि यातून मग असं निदर्शनास येते की इथे या स्टेक होल्डर सोबत चर्चा करून ते नाव राज्यपालांना कळवले जाते आणि राज्यपाल लोकायुक्त आणि उपलोकायुक्तांची नेमणूक करतात. त्यासोबतच लोकायुक्तांचे कार्य देखील पाहणं गरजेचं आहे.
यामध्ये तक्रारी प्राप्त करणं हे लोकायुक्तांचे प्राथमिक कार्य असते. लोकसेवकांच्या विरुद्ध भ्रष्टाचार, पक्षपातीपणा, घराणेशाही किंवा सत्तेचा गैरवापर केल्याबद्दल तक्रारी स्वीकारतात. जे लोकसेवक असतात त्यांच्या विरुद्ध भ्रष्टाचाराची तक्रार ही लोकायुक्तांच्या पर्यंत पोहोचत असते आणि ते लोकायुक्त या तक्रारींचा स्वीकार करतात आणि त्याच्या विरुद्ध पुढची कारवाई करण्यास सुरुवात करतात. त्यासोबतच जर एखादा लोकसेवक किंवा सरकारी अधिकारी पक्षपातीपणा करत असेल तर त्या पक्षपातीपणाच्या विरुद्ध देखील इथे लोकायुक्तांचे एक प्रकारचं पक्षपातीपणाचा जो धोरण असतो त्यामध्ये लोकायुक्त या पक्षपातीपणाच्या विरुद्ध, त्या लोकसेवकांच्या विरुद्ध किंवा नेत्यांच्या विरुद्ध किंवा सरकारी अधिकाऱ्यांच्या विरुद्ध कारवाई देखील करू शकतात. अनेकदा घराणेशाही देखील पाहायला मिळते आणि ही घराणेशाही आणि त्यातून मग पुढे येणारा सत्तेचा गैरवापर हे देखील इथे आपल्याला पाहावयास मिळतो. तर हे सर्व गोष्टी थांबवण्यासाठी लोकायुक्तांचं कार्य महत्वाचं असते. त्यासोबतच तपास प्रकरणे हे देखील महत्वाचं आहे. यामध्ये लोकायुक्त हे पुरावे गोळा करतात, साक्षीदारांची साक्षी घेतात, त्याची साक्षी तपासतात आणि संबंधित कागदपत्रांचे पुनरावलोकन यासह सर्व डॉक्युमेंटेशनची माहिती घेतात. म्हणजेच जे काही पुरावे गोळा करणे असतील किंवा कागदपत्रे तपासणी असेल, या सर्व संबंधित कामकाजाचं पुनरावलोकन इथे आपल्याला पाहायला मिळते. खटला आणि दंड देखील इथे आपण पाहू शकतो. लोकायुक्त दोषी अधिकाऱ्यांवर खटला चालवण्याची शिफारस करू शकतात आणि जबाबदारी निश्चित करू शकतात. जे कोणी दोषी अधिकारी असतील त्यांच्यावर खटला चालवण्याची शिफारस इथे लोकायुक्त करत असतात आणि त्यांच्यावरती जबाबदारी देखील निश्चित केली जाते. त्यासोबतच लोकायुक्तांचे काही अधिकार असतात, त्या अधिकारांची देखील आपण थोडक्यात माहिती घेऊया. लोकायुक्तांना मोठ्या प्रमाणात अधिकार बहाल केलेले असतात. यामध्ये लोकायुक्तांना हे अधिकार असतात की ते साक्षीदारांना बोलवू शकतात, समन करू शकतात. म्हणजे जेव्हा एखाद्या खटल्यामध्ये, एखाद्या प्रकरणामध्ये साक्षीदाराची भूमिका महत्वाची असते, त्यावेळेस साक्षीदाराला तिथे हजर केले जाते. त्यांना पुरावे देण्यास भाग देखील पाडले जाते. म्हणजेच एखाद्या खटल्याच्या निकालापर्यंत पोहोचण्यासाठी साक्षीदारांना बोलावले जाते आणि त्यांच्यावर विश्वास ठेवून त्यांच्याकडून
पुरावे देखील मागवून घेतले जातात आणि त्या पुराव्यांच्या आधारे, साक्षीदारांच्या साक्षीच्या आधारे संबंधित व्यक्तीवर कारवाई केली जाते. यामध्ये छापे टाकण्यात देखील लोकायुक्तांची भूमिका महत्वाची असते. जेव्हा एखाद्या ठिकाणी काही दडवून ठेवलेलं आहे अशा प्रकारची जेव्हा माहिती मिळते, किंवा एखाद्या ठिकाणी काही महत्वाची कागदपत्रे लपवून ठेवलेली आहेत अशी जेव्हा माहिती मिळते, त्यावेळेस लोकायुक्त त्या ठिकाणी छापे टाकू शकते. हे लोकायुक्त त्यावेळेस त्या ठिकाणी शोध घेऊ शकतात. गरज भासल्यास जप्ती देखील केली जाते. आणि यापुढचा जो अजून एक अधिकार जो की लोकायुक्तांच्याकडे अबाधित असतो, तो म्हणजे न्यायिक अधिकार. लोकायुक्त खटले चालू शकतात आणि दिवाणी न्यायालयाप्रमाणेच आदेश देखील जारी करू शकतात. इथे खटले चालवण्याचे अधिकार हे लोकायुक्तांना दिलेले असतात आणि आदेश देखील देण्याचे अधिकार हे लोकायुक्तांच्याकडे असतात. म्हणजे ज्याप्रमाणे एक न्यायालय किंवा न्यायाधीश एखादं प्रकरण किंवा खटला चालू शकतो, त्याच प्रकारे लोकायुक्त देखील एखादा खटला चालू शकतात, एखादं प्रकरण चालवू शकतात. आणि त्यासोबतच जे काही गरजेचे आदेश असतील ते आदेश देखील इथे लोकायुक्त देऊ शकतात. म्हणजेच एका प्रकारे आदेश देखील देऊ शकतात आणि खटले देखील चालवू शकतात. तर दोन्ही गोष्टी न्यायालयाप्रमाणे लोकायुक्त हे करू शकतात. आणि यातूनच एका अर्थाने आपण पाहू शकतो की लोकायुक्तांच्याकडे न्यायिक अधिकार देखील प्राप्त असतात. त्यासोबतच लोकायुक्तांचा प्रभाव देखील महत्वाचा असतो. हा प्रभाव इथे अत्यंत महत्वाची भूमिका बजावते. सर्वप्रथम सार्वजनिक विश्वास पुनर्संचयित करणे हे लोकायुक्तांचे महत्व दर्शवते. जेव्हा भ्रष्टाचार होतो त्यावेळेस लोकांमध्ये एक संदेश जातो की सरकार म्हणजे केवळ भ्रष्टाचार करणारी यंत्रणा. अशा प्रकारचा एक इनडायरेक्ट किंवा डायरेक्ट देखील आपण म्हणू शकतो एक मेसेज लोकांपर्यंत पोहोचतो की गव्हर्नमेंट जेव्हा आपण म्हणतो तर ही गव्हर्नमेंट म्हणजे करप्शन करणारी, भ्रष्टाचार करणारी यंत्रणा आहे, अशा प्रकारचा एक समज लोकांमध्ये पसरतो. परंतु जेव्हा लोकपाल किंवा लोकायुक्त यांच्यासारख्या यंत्रणा जेव्हा यशस्वीपणे कार्य करतात त्यावेळेस लोकांचा, जनतेचा सरकारवरील विश्वास पुनर्स्थापित होतो. इथे जनतेचा जो विश्वास असतो सरकारवरती, तो विश्वास पुन्हा
वाढतो आणि सरकारमध्ये चुकीच्या गोष्टी होत नाही किंवा भ्रष्टाचार होत नाही म्हणून किंवा यासाठी म्हणून जनतेचा सरकारवरचा विश्वास हा वाढत जातो. म्हणजेच एका अर्थाने आपण इथे पाहू शकतो की जे शासन असते किंवा जे सरकार असते त्या सरकारवर शासनावर लोकांचा विश्वास असणे अत्यंत महत्वाचं असतं. आणि जेव्हा सरकार हा विश्वास गमावते त्यावेळेस सरकारकडे कोणत्याही प्रकारची लेजिटिमसी शिल्लक राहत नाही. म्हणजेच लोकांचा पाठिंबा या सरकारला प्राप्त होत नाही आणि म्हणून सरकारवर जनतेचा विश्वास असणं हे अत्यंत महत्वाचं असतं. इथे लोकपाल आणि लोकायुक्त भ्रष्टाचार विरोधी प्रतिबंध म्हणून देखील ओळखले जातात. एका अर्थाने इथे जेव्हा एखाद्या अधिकाऱ्याविरुद्ध किंवा एखाद्या मोठ्या लोकसेवक किंवा राजकारण्यांच्या विरुद्ध कारवाई केली जाते त्यावेळेस त्यातून एक अप्रत्यक्ष संदेश लोकांपर्यंत पोहोचतो. त्यातून एक अप्रत्यक्ष संदेश सरकारी अधिकाऱ्यांच्या पर्यंत पोहोचतो की भ्रष्टाचाराला सरकारमध्ये कोणतीही जागा नाही आणि जर एखादा व्यक्ती किंवा एखादा अधिकारी भ्रष्टाचारामध्ये लिप्त असेल तर अशा अधिकाऱ्याच्या विरुद्ध कारवाई केली जाईल हा त्यातून एक सशक्त असा मेसेज किंवा संदेश त्या अधिकाऱ्यांच्या पर्यंत पोहोचवला जातो. आणि यामुळे म्हणून सार्वजनिक सेवक जे असतात किंवा जे सरकारी सेवक असतात, सरकारी अधिकारी असतात, हे भ्रष्टाचार करण्यापासून परावृत्त होतात. म्हणजेच इथे जो कोणी व्यक्ती करप्शन करण्याचा विचार करत असेल तो व्यक्ती करप्शन करण्याचं सोडून देतो किंवा जे काही विचार त्या व्यक्तीच्या मनामध्ये असतील ते विचार इथे सोडून दिले जातात. तर इथे हे पाहायला मिळते की जे सरकारी अधिकारी असतात किंवा सरकारी सेवक असतात किंवा लोकसेवक देखील असतात यांच्या मनामध्ये देखील कोणत्याही प्रकारचा भ्रष्टाचार करण्याचा विचार देखील मनामध्ये येता कामा नये यासाठी इथे प्रयत्न केले जातात. त्यासोबतच इथे नागरिकांचे सक्षमीकरण देखील केले जाते. इथे लोकायुक्त नागरिकांना त्यांच्या तक्रारी मांडण्यासाठी आणि न्याय मिळवण्यासाठी नागरिकांच्या सक्षमीकरणाला चालना देण्यासाठी एक व्यासपीठ देते आणि हे व्यासपीठ दर्शवते की कशा प्रकारे नागरिकांचे सक्षमीकरण केले जाऊ शकते. जेव्हा एखाद्या व्यक्तीला सरकार विरुद्ध राग असेल किंवा सरकारमध्ये होत असलेल्या चुकीच्या गोष्टींचा राग असेल तर तो राग योग्य पद्धतीने काढण्यासाठीच उभं केलेलं एक साधन म्हणून आपण या यंत्रणेकडे पाहू शकतो. म्हणजेच यातून आपण नागरिकांना सक्षम करत असतो. यातून आपण नागरिकांना जास्त प्रमाणात अधिकार देत असतो.
आणि नागरिकांना एक प्लॅटफॉर्म आपण देतो की ज्यामध्ये नागरिक स्वतःची जी मागणी असेल किंवा जे काही द्वेष असेल, जो काही राग असेल, जी काही मागणी असेल, ती मागणी या लोकायुक्तांपर्यंत पोहोचते. आणि म्हणून लोकायुक्त हे इतर संस्थांसाठी किंवा इतर देशांसाठी एक प्रारूप किंवा मॉडेल म्हणून उभे केले जाऊ शकते. भारतामधून किंवा अनेक देशांमधून जेव्हा लोकायुक्त आणि लोकपाल यांची चौकशी केली जाते, इन द सेन्स त्यांचा जेव्हा आढावा घेतला जातो, त्यावेळेस अनेक देश यामध्ये रस दाखवतात की भारतासारखी एक लोकायुक्त आणि लोकपालची यंत्रणा त्यांच्या देशामध्ये देखील लागू केली जावी यासाठी प्रयत्न होत असताना आपल्याला पाहायला मिळतात. आणि शेवटचा जो मुद्दा आपल्याला चर्चेला घ्यायचा आहे तो म्हणजे आव्हाने आणि पुढील मार्ग. की कोणते आव्हानं आपल्या समोर आहेत आणि कशा प्रकारे आपण त्या आव्हानांचा सामना करत पुढे मार्गक्रमण करू शकतो. इथे एक समानतेचा अभाव हा एक महत्वाचा फॅक्टर आहे. म्हणजेच वेगवेगळ्या राज्यांमध्ये वेगवेगळे लोकायुक्तांचे मॉडेल्स आहेत की ज्यामुळे अधिकार आणि अधिकार क्षेत्रात तफावत आढळते. म्हणजे आपण असं म्हणू शकतो की महाराष्ट्रामध्ये लोकपाल, लोकायुक्त आणि उपलोकायुक्त ही 2 पदे असतील, परंतु अन्य राज्यांमध्ये केवळ लोकपाल हे एकच पद असू शकते. तर इथे काही प्रमाणात तफावत जाणवते. आणि जेव्हा पद वेगळे असतात त्यावेळेस त्यांचे जे अधिकार असतात ते देखील काही प्रमाणात वेगळे असू शकतात. पुरेशी संसाधनं असणं देखील महत्वाचा एक फॅक्टर आहे. प्रभावी तपास आणि खटले चालवण्यासाठी लोकायुक्त कार्यालयाकडे पुरेशी संसाधने असल्याची खात्री करून घ्यावी लागते. पुरेसे संसाधने आपल्याकडे आहेत किंवा नाहीत हे पाहणं अत्यंत गरजेचं असतं. इथे आपण प्रभावी तपास करत असतो, खटले चालवित असतो आणि ते करत असताना ज्या गोष्टींची आवश्यकता असते त्या सर्व गोष्टी लोकायुक्त यांच्याकडे असणे अनिवार्य आहे, यांच्याकडे असणं हे अत्यंत गरजेचं असते. आणि म्हणून हे जे काही बेसिक गोष्टी असतात किंवा मूलभूत गोष्टी असतात, या मूलभूत गोष्टी लोकायुक्त या संस्थेकडे अबाधित असणं अनिवार्य आहे. आणि शेवटचा मुद्दा म्हणजे सार्वजनिक जागरूकता वाढवणे. सक्रिय सहभागास प्रोत्साहन देण्यासाठी लोकायुक्ताचे अस्तित्व आणि कार्यांबद्दल नागरिकांमध्ये जागरूकता वाढवणे हा एक महत्वाचा भाग आहे. आणि जेव्हा एक जागरूक समाज निर्माण होईल, जेव्हा लोकांमध्ये जागरूकता येईल, त्यावेळेस खऱ्या अर्थाने आपण लोकपाल आणि लोकायुक्त यांचा योग्य वापर करून घेऊ शकतो, असं आपण यातून निष्कर्ष काढू शकतो. तर अशा प्रकारे आपण आज या प्रेझेंटेशनच्या माध्यमातून लोकपाल कशा प्रकारे कार्य करते, लोकायुक्त कशा प्रकारे कार्य करते, त्यांची सीमा कोणती आहे किंवा त्यांचे अधिकार क्षेत्र कोणते आहेत, या सर्व गोष्टींचा आपण आढावा घेतलेला आहे. आणि यातून आपण एक निष्कर्ष काढू शकतो, तो म्हणजे जोपर्यंत लोक सक्षम होणार नाहीत, जोपर्यंत लोक जागरूक होणार नाहीत, तोपर्यंत भ्रष्टाचार किंवा करप्शन हे थांबवणं तितकं सोपं नसेल. आणि म्हणून जेव्हा लोक सक्षम होतील,
जागरूक होतील आणि शिक्षण घेतील, तेव्हा आपण खऱ्या अर्थाने काही प्रमाणात का असेना भ्रष्टाचाराला आळा घालू शकतो. धन्यवाद.